हा, हॅलो. बघितला रिपोर्ट तुमचा. हा, बोला ना. हॅलो. तुमचाच आहे ना? हा, माझंच आहे स्वतःचा. हा. आता एक खडा जो आहे 12 चा तो नळीमध्ये अडकलेला आहे उजव्या किडनीच्या. हा, मग आणि दुसरे मला वाटतं अजून 2 खडे आहेत हा जे 3.4 चा आणि 2.8 चा एक आहे. हा हा लेफ्ट किडनी मध्ये काही खडे नाही दिसत. हो. मग आता हा किती दिवसापासून त्रास होतो तुम्हाला? त्रास मला आहे 3-4 महिन्यापासून आहे. पण दुखतो, कधी कधी दुखतो, असं वाटतं काहीतरी आहे तिकडे. कारण ते तो नेमका किडनीच्या म्हणजे बाहेर निघून तोंडापाशी आलेला आहे तो. अच्छा. आलं का लक्षात? मग ते निघणार का औषधाने? हो, तो औषध केलं तर तो विरघळून निघेल किंवा जसाच्या तसा बाहेर निघेल. हा आणि बाकीचे जे 2 आहेत ते विरघळून जातील. हा मोठा आपल्याला निघणार का पण ते? हा निघतो ना, हा. निघतो. किती महिना आहे ते कोर्स करायला लागेल ते? 3 महिन्याचा कोर्स आहे. हा. तर सुरुवातीचा 1 महिना, नंतर दुसरा आणि तिसरा महिना, मग परत एक सोनोग्राफी आपण करून घेऊ. अच्छा. कारण हा स्टोन जर समजा जास्त दिवस तिथं राहिला आणि किडनीला जर अडथळा निर्माण झाला तर किडनीला त्रास व्हायची शक्यता आहे. हा, तेच ना. आता हा रिपोर्ट तुम्ही कधी काढलेला आहे? हे तेव्हाच आपला झाला 3-4 महिने झाले. हा 25/9 काढलाय, बरोबर आहे ना? हा म्हणजे आता सध्याची काय परिस्थिती तुम्हाला माहित नाही आणि मला माहित नाही. हा एक नवीन सोनोग्राफी करून घ्या ना मग. चालेल. मग तरी पण खर्च किती येईल 3 महिन्याचा, तरी पण औषधाचा? आता मला ह्या रिपोर्ट वरून तर नाही सांगता यायचं, नवीन रिपोर्ट वरून सांगता येईल तुम्हाला. तरी पण हे रिपोर्ट असं समजा जे पाय एक्सरे. डोंबिवलीला राहता काय तुम्ही? हो, डोंबिवलीला राहतो मी. हा, मग सोनोग्राफी करा आता जिथं केली होती, श्री डोंबिवली मानव कल्याण मध्ये. अरे मी 2 केलं, दुसरे पण केलं आता. ते 1.5 दुसरा महिना कुठे? पहिला ते दिवस दाखवतो तुम्हाला, पण ते पण पाठवतो पाहिजे तर. ते हा, पण मग सेमच ऍज इट इज आहे, काय कमी नाही झालं. काय नाही ना, पण काय ट्रीटमेंट करत होते का तुम्ही? काय असं आयुर्वेदिक औषध घेत होतो मी. बर, मग हे आयुर्वेदिक औषध तुम्ही सोनोग्राफी करून चालू केलं होतं का असंच चालू केलं होतं? नाही, सोनोग्राफी करूनच चालू केलं होतं. म्हणजे ही खडा अडकल्यानंतर चालू केलंय ना? हो, तेव्हा आम्हाला माहिती नाही, म्हणजे दुखत होतं म्हणून सोनोग्राफी करायला तर एवढा मोठा कडा निघाला. पहिल्यांदा असं झालं झालं काय? पहिल्यांदाच. त्याच्या आधी आणि नाही ते झालं? पण नाही, अचानकच ना ते पण. बरोबर. तेच तर आहे. आणि सगळे डॉक्टर बोलतात की ऑपरेशन करायला लागेल. नाही, आता असं. याला ऑपरेशन नाहीये, थोडस जरा आपण तुम्हाला गांभीर्याने घ्यावं लागेल. हा बघा, आता जनरली मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल खडा हा होण्याचं कारण हा आणि त्याची ट्रीटमेंट आपल्याला काय होईल ती लक्षात घ्या. मग हा खर्च किती लागतो ते मी सांगतो तुम्हाला, बरोबर? हा बरोबर. हा तर जनरली हे खडा होण्याचं जे कारण आहे ते आपली जी पचन संस्था असते ती खराब राहते. हा हा खराब राहते म्हणजे जळजळ होणं, गॅस होणं, संडास साफ न होणं, गॅस होणं. अच्छा. बर, त्याच्यासाठी हे सगळं व्हायला ऍसिडिटी होणं गरजेचं आहे, बरोबर आहे ना? हा ऍसिडिटी साठी प्रत्येक पेशंट मध्ये वेगवेगळी कारणं असू शकतात ऍसिडिटी होण्याची. हम्म तर नॉर्मल पचनक्रिया अशी कशी चालते आपली? बरोबर. लिव्हर नावाचा अवयव जो आहे हा तो आपलं पित्त तयार करतो आपली पचनक्रिया करण्यासाठी. हा हा आणि तो जमा करतो आपल्या पित्ताशयाच्या थैलीमध्ये. बरोबर. हा जेव्हा तुम्ही पोटामध्ये काही टाकता त्यावेळेस जेवढं टाकलं तेवढं पचन क्रिया करण्यासाठी ते पित्ताची पिशवी जे गरजेचं तेवढंच पित्त हम्म देते, बरोबर? हो. त्याच्यानंतर जे आपण जेवण करतो ते पचतं आपल्या आतड्यांमध्ये. अच्छा. आतड्यांमध्ये पचलेलं जेवण जातं रक्ताच्या मार्फत लिव्हरमध्ये आणि नको असलेल्या गोष्टी आपण काय करतो सकाळी संडासावाटे अच्छा. बाहेर टाकतो, बरोबर आहे ना? बरोबर. आता जनरली खडे होतात याचा अर्थ काय? खडा म्हणतो याचा अर्थ तो मातीचा खडा आहे, बरोबर? बरोबर. म्हणजे मातीचा खडा म्हणजे आपण काय रोज माती खातो का? नाही ना. बरोबर आहे ना, माती खात बरोबर नाही, पण मातीच्या घटकांपासून बनलेल्या गोष्टी आपण खातो. बरोबर. बरोबर, म्हणजे जे काही हम्म. फळं खातो, कडधान्य खातो, पालेभाज्या हा खातो, पाणी पितो ते अच्छा. मातीतलंच आहे ना सगळं. हा, आणि आपलं शरीर पण कशाने बनलंय? मातीचे पाणीच. मातीच पाणी, बरोबर आहे. आता याचं जर प्रमाण वाढलं तर परिणामी जिथून फिल्टर होईल, म्हणजे आता पहिलं फिल्टर कोण करतं? जेवण आपलं आपले आतडे करतात. हा. आतड्यांमध्ये चुकून माकून गेलेलं लिव्हर मध्ये फिल्टर होतं. अच्छा. लिव्हर काय करतो? त्याला फिल्टर करतो, गरजेचे तेच रक्त शरीराला पाठवतो आणि नको ते परत पित्ताशयाच्या थैलीत टाकून पोटात टाकून बाहेर काढतो. अच्छा. मग परिणामी जे रक्त पुढे गेलेले आहे तेही समजा लिव्हरच्या काही चुकांमुळे किंवा आजारामुळे जर समजा होत नसेल व्यवस्थित तर परिणामी हे जे मातीजन्य घटक आपल्या शरीरामध्ये जातात रक्तात.
हो. आणि दुसऱ्यांदा ते फिल्टर ला येतात, कारण आपल्या ज्या पेशी आहेत ते सगळं घाण कचरा सगळा हम्म. रक्तामार्फत परत फिल्टरला कुठं आणतात, आपल्या अच्छा. किडनीमध्ये. मग किडनीमध्ये जेव्हा ते फिल्टर होतं त्यावेळेस जे आवश्यक अनावश्यक गोष्टी आपण काय करतो, लघीवाटे अच्छा. बाहेर टाकतो, बरोबर आहे ना. मग बरोबर. आता समजा त्या अनावश्यक गोष्टी जर किडनीमध्ये साठून राहिल्या तर काय होईल, ते असंच होईल, माती होईल मग ते. बरोबर आहे ना. मग ते हा. माती एकमेकांना चिकटून त्याचा खडा तयार होतो. खडा. आता हा अच्छा. 12 चा खडा जवळजवळ तुम्हाला जवळजवळ 1-1.5 वर्षापासून तयार होतोय तो. अच्छा. मला समजलंच नाही एवढं ते. नाही, जनरली समजत नाही, कारण हा जो असा पित्ताशयाचे खडे आणि किडनीचे स्टोन आहेत ना, हा. हे जेव्हा दुखायला लागतात तेव्हा त्रास होतो. अच्छा. आणि आता हा 12 चा तुम्ही म्हणशा मग डॉक्टर पहिला नाही दुखला, आता कसं काय दुखला, हा ते. तर तो किडनीमध्ये असताना सहजासहजी किडनी ही 10 सेंटीमीटरची आहे. हा. त्यामुळं तो त्या याच्यामध्ये असतो, पॉकेटमध्ये, दुखत नाही अच्छा. तो. हा. हा. आणि होतं काय माहितीये का, हे ऑक्टोबर नोव्हेंबरची किंवा जी उन्हाळ्याची हीट असते ना, हा. किंवा मग समजा तुमचा प्रवास आदळआपट झाली असेल किंवा हा. काही प्रवास केला असेल, तर अशा वेळेस ते खडे किडनीतून निघून बाहेर येतात. अच्छा. अच्छा. आणि मग बाहेर निघून ते नळीद्वारे कधी छोटा असेल तर निघून जातो. नाहीतर नाही. आता हा. जनरली जी किडनीची जी नळी जी असते, किडनीपासून तर लघवीच्या पिशवीपर्यंत, ती हा. काहीतरी 6 ते 7 mm ची असते. प्रत्येकामध्ये ती अच्छा. वेगवेगळी असू शकते. अच्छा. अच्छा. मग आता 6 ते 7 mm मधून तो नाही निघणार बाहेर ना. बरं. 12 आहे ना. मग आता म्हणून तुम्हाला डॉक्टर सांगतोय तो नॉर्मल डिलिव्हरीने निघणार नाही, त्याला सीझर करावं लागेल. ऑपरेशन तेच झालं. लेझर. आलं लक्षात. तर हा. आता हा. आपल्याला हे पाहायचंय का बाबा, मूळ होण्याचं जे कारण आहे, मी मगाशी तुम्हाला सांगत होतो, तर बरोबर. आपली हा. पचनक्रिया खराब असणं. पण आपली पचनक्रिया कशामुळे खराब होते, जेवण ऍसिडिटी. मध्ये ते मग त्यासाठी. ऍसिडिटी होण्याची प्रत्येक पेशंट मध्ये वेगवेगळी कारणं आम्ही बघितलेली. त्याच्यात सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण, का ज्या लोकांच्या खाण्यापिण्यामध्ये चिकन, मटन, मच्छी आणि नॉनव्हेजचं प्रमाण काय आहे, हा. जास्त आहे. हो. हो. असे काही लोक आहेत का जे चिकन, मटन, मच्छी, नॉनव्हेज खात नाही, पण त्यांच्या खाण्यामध्ये हम्म. जेवण जे व्हेजिटेरियन मध्ये तेलकट, तिखट आणि बाहेरचं जेवण आहे. अच्छा. अच्छा. याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या प्रकारची लोक आहेत का जे काही दिवसापूर्वी काही आजारासाठी आजारी पडले होते हम्म. आणि त्यांना त्याच्यासाठी ॲलोपॅथिक औषधं खायची गरज लागली. अच्छा. अच्छा. ओके. हो. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर ज्या ऍसिडिटी म्हणजे आजारासाठी ज्या गोळ्या घेतो त्याने ऍसिडिटी होते लोकांना, हम्म. हम्म. मग डॉक्टर ऍसिडिटीच्या गोळ्या देतो बघा. हा. किंवा आपल्याला ऍसिडिटी झाली तर आपणच घ्यायला कधी कधी सुरुवात करतो. बरं. याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या चौथ्या पद्धतीचे लोक आहे का जे मुंबईला राहतात, का ज्यांचं खाणं पिणं, किंवा जे लोक नाईट शिफ्टच्या ड्युट्या करतात, हा. किंवा रात्रीची झोप लागत नाही, किंवा लेट झोपणं, लवकर उठणं हा. किंवा लेट उठणं, अशा केसमध्ये जनरली ऍसिडिटी होऊ शकते. आणि अजून एक प्रकारचे लोक आहेत का ज्यांच्या सवयी म्हणजे दारू, तंबाखू आणि तंबाखूजन्य हम्म. पदार्थ. हा. आणि काही पेशंट मध्ये आम्ही बघितलंय की बाबा काहीच कारण दिसत नाही, पण हा अनुवंशिक आजार आईवडिलांकडून कधी कधी आपल्याला येत असतो. अच्छा. अच्छा. आणि वेळेनुसार वयानुसार तो काय होतो, वाढायला सुरुवात होते. हो. तो हो. अचानक जेव्हा माहिती होतो तेव्हा आपल्याला त्याचा त्रास होतो, आणि मग त्रास झाला तर मग त्याला पर्याय, ज्याच्याकडे तुम्ही जाता तो त्यांचाच पर्याय वापरणार ना. हा. ते तर मग आहे. आता सर्जनकडे किंवा युरोलॉजिस्ट कडे गेला तर तो म्हणणार का बाबा माझ्याकडे काय औषध नाहीये, हम्म. तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. पण होय. ऑपरेशन करून परत होणार नाही त्याची काय गॅरंटी वॉरंटी, ते पण आहे. कारण ते फक्त खडा काढणार आहे, हा. तुमच्या आजार तयार होण्याची प्रवृत्ती नाही काढणार. बरोबर आहे. बरोबर आहे ना. हम्म. आता इथं होमिओपॅथिक मेडिसिन आपल्याला कसं काम करतं तर ते तुम्हाला सांगतो. होमिओपॅथिक मेडिसिन तुमच्या मूळ कारणाला शोधतो. अच्छा. आता जसं मी तुम्हाला कारण सांगितलं तर तुम्हाला कळलं असेल का माझं काय कारण आहे नक्की. बरोबर. हा. ते जर तुमच्या लक्षात आलं तर साहजिक आहे, ते बंद केलं तर 50% तुमची पचनक्रिया सुधारेल. बरं, आणि समजलं. पचनक्रिया जी सुधारली आहे ती 50% खाण्यापिण्याच्या गोष्टीने सुधारेल, आणि 50% आपण काय करतो, औषधांनी सुधरवतो. बरोबर. ते म्हणजे बरोबर. हे शरीर जर स्वस्थ झाले तर हे शरीर स्वतः त्या आजाराला बरं करण्याचं काम करतं. हो. आता फक्त त्याच्यामध्ये आजार तयार करण्याची प्रवृत्ती वाढली आहे, अच्छा. हा. कमी करायची प्रवृत्ती नाहीये हा. सध्या. मग हा. त्याला हा. औषधाने आपल्याला मदत करायची असते. हा. मग हा. त्याच्यामध्ये होमिओपॅथिक मेडिसिन जेव्हा आम्ही चालू करतो ना त्या पेशंटला, हा. त्या पेशंटचे हे सगळे आजार बघितले जातात, ना की फक्त खडा बघितला जातो. अच्छा. हा. मग जर शरीर स्वस्थ असेल तर शरीर आजार बरं करेल ना. बरोबर आहे. बरोबर. मग आता जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो ना तेव्हा पेशंटचे लहानपणापासून ते आताचे आजार झालेले आणि त्यासाठी घेतलेली औषधं,
होय. हे आम्ही विचारतो. याच्या व्यतिरिक्त शारीरिक दुसरा कोणता त्रास आहे तोही डिटेलमध्ये सगळं विचारतो, कारण तोही त्याच्याच बरोबर बरा करायचा असतो. हा. याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्यांचं रोजचं खाणं पिणं काय आहे, खाण्यापिण्यामध्ये कोणत्या आवश्यक गोष्टी घ्यायच्यात, अनावश्यक गोष्टी घ्यायच्यात. बरं असं बरोबर. पेशंटला बरेच वेळा वाटतं की हे माझं रोजचं जेवण आहे आणि मला काही त्रास होणार आहे, पण हे कधी कधी आजाराला पण कारणीभूत ठरतं. बरोबर, ते बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन आपल्याला विचारावं लागतं की तुमची दिवसभराची दिनचर्या काय आहे, काम कसं करतात, शिफ्ट ड्युटीला काम करता का, किंवा रात्रीची झोप नाही होत का, झोप न लागण्याचं कारण काय, किंवा रात्री झोप लागते तर कधी कधी स्वप्न पडतात. हा. बरोबर. तर स्वप्न पडण्याचं कारण हे असतं की शेवटी माणूस काहीतरी विचार करत असतो रोज. बरं मग बरोबर. ते आपल्या कॉन्शियस माइंड वरून सबकॉन्शियस माइंडला जात राहतं. अच्छा. मग याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला स्वभावाच्या बाबतीत पण कळत असतात. हम्म. मग हम्म. स्वभावानुसार काही पेशंटला राग येतो, काही पेशंटला मनाला गोष्टी लागतात, बरोबर काहींना आहे. काही ताण असतो, काही टेन्शन असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करतो आणि त्या पेशंटसाठी औषध काढतो का जे हा. पूर्ण शरीराला काम करेल. हा. हा. आणि ते जर पूर्ण शरीराला काम केलं तर जिथं आजार आहे तिथं शरीर बरं करायचं काय करेल, हा. प्रयत्न करेल. मग हा खडा विरघळवण्याची ताकद पण शरीराकडे आहे. बरोबर. पण आता पचनक्रिया खराब असल्यामुळं आणि आपलं जे हे आहे काय म्हणतो त्याला, आजार बरं करायची जी ताकद न राहिल्यामुळं ते बरं करण्याला किंवा बाहेर काढण्याला हम्म. म्हणजे दजत नाही. राईट. मग आता राईट आपण हे राईट. औषधं चालू केल्यानंतर सुरुवातीच्या महिन्यामध्ये बघतो, आता माझे काही काही पेशंट आहेत त्यांना आज औषध दिलं तरी तो खडा येतो बाहेर. अच्छा. हा. पण काही केसेसमध्ये समजा आता ती कुठं अडकलेलं आहे, कारण बहुतेक लोक काय करतात होमिओपॅथीकडे लगेच येत नाही. ते हा. पहिले असे काही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट करतात, मग आयुर्वेदिक करतात, लोक सांगतात म्हणून काही झाडपाल्याची औषधं, गावठी औषधं करतात. हा. परिणामी हा खडा नळीमध्ये अडकल्याला तो काढणं थोडंसं अवघड होतं. बरोबर. पण याच्यामध्ये जर आपल्याला पेशंटमध्ये जर समजा थांबायची तयारी असेल आणि जर तो खडा विरघळून जर बाहेर निघाला तर काही काही पेशंटचे जिथं आता तुमच्या तोंडापाशी अडकलाय, काहींचा मध्ये अडकलेला असतो, काही एकदम पिशवीच्या तोंडापाशी आलेला असतो. अच्छा तर अच्छा. असे खडे हा. पटकनी पडतात लगेच. हा. कारण मग शरीर काय करतं, त्याची नॅचरल डिलिव्हरी करतं. बरोबर. शरीराची ताकद आहे ना नॅचरल डिलिव्हरी करायची. हम्म. मग ती डिलिव्हरी करत असताना त्या नळीची साईज वाढते आणि त्याची डिलिव्हरी होते. अच्छा. हे शरीराला देवाने प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीचे तसे नळ्या दिलेल्या आहेत. जशी संडाची जागा आहे, लघवीची जागा आहे, नैसर्गिक जागा दिलेल्या आहेत का जिथून समजा उद्या त्याला माहिती आहे देवाला हा. का उद्या आजार पण होऊ शकतो इथं. आजार बरं करायला मला काय करावं लागेल, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतील. मग हे आम्ही करताना सुरुवातीला आता जसं सोनोग्राफी तुम्ही केली तसं हा. तुम्ही म्हटलं का बाबा हा रिपोर्ट आणि मागचा रिपोर्ट एकच, याचा अर्थ तो काही हम्म. पुढे ढळला नाही, पुढे गेला नाही. हा. नाही गेला तिथे. हा. किंवा कारण का आयुर्वेदिक औषधाने काय होतं, खडा नळीच्या तोंडातून बाहेर निघतो, पण हा. त्याच्यातून बाहेर काढायची कॅपॅसिटी त्याच्याकडे नसते. नसतं. हा. आलं लक्षात. आणि बरेचसे हो. आयुर्वेदिक औषधं विरघळवत नाही, जशाच्या तसे किडनीतून ते बाहेर निघतात आणि मग परिणामी मग सर्जरी शिवाय हम्म. पर्याय नसतो. पण त्याच्यामध्ये जर होमिओपॅथिक मेडिसिन केलं तर तुमचा हा येते खडे पण जाणार विरघळून निघून आणि इथून पुढे परत नवीन तयार होणार नाही. म्हणजे हा चालेल. आजार वारंवार परत व्हायला नको. तर माझं तुम्हाला असं सांगणं आहे हम्म. का येऊन तुम्ही जर मला भेटले, आता घाटकोपरला मी रविवारी आहे, उद्या आहे गुरुवारी अच्छा. आणि रविवारी सकाळी आहे. हम्म. ओके. ओके तर ओके. आता हे करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का सर, समोर तुम्ही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, आता जवळजवळ हम्म. तुम्हाला कळालं असेल. हो. पण या समोर सांगून जर ट्रीटमेंट तुम्ही येऊन औषधं घेऊन गेले तर तो एक फायदा हम्म. होईल. मग त्याच्यासाठी आपल्याला खर्च एक अंदाजे नाही सांगता येत आपल्याला, पण पेशंटचे जशी केस घेतल्यानंतर अंदाज येतो आम्हाला. आता हम्म. तुमच्या याच्या केसमध्ये आपल्याला किती लागतात ते पाहावं लागते. अच्छा. हा. नॉर्मल कन्सल्टेशन आमची एक टायमाची 500 रुपये असते आणि 500. औषधांचा जो 3 महिन्याचा जो खर्च असतो तो एकत्रित घेतला जातो. तर हा. जेणेकरून आपल्याला ते 3 महिन्याचे औषध केस घेतल्यानंतर तयार करून आणावं लागतं हा. आणि तयार करून आणल्यानंतर आपल्याला ते चालू करावं लागतं. अच्छा. तर मग अंदाज किती वेळ अप्रॉक्स तरी पण खर्च अंदाजे काही नॉर्मल? 7.5-8 पर्यंत जातो खर्च. अच्छा. फक्त तुमच्या केसमध्ये जे रिपोर्ट वरून सांगतो हा फक्त. हा चालेल. हा आणि तेच ना. समजा केस घेऊन जर त्याच्यामध्ये काही बदल होत असेल तर तसं तुम्हाला आधी सांगितलं जातं. हो चालेल. तर शेवटी डिसिजन तुमचा आहे. चालेल ना, मी सांगतो, घरी विचारतो आई बाबांना. ठीक आहे. ओके. ओके. थँक्यू.